हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण सगळेच बघतो की सारं काही तिच्यासाठी या मालिकेमध्ये रंजक वळण येते आणि आता खरं तर श्रीनूचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे, जे आपल्या सगळ्यांना प्रेमात पाडणार आहे त्याच्या. तर बघूया श्रीनू आणि ओवी काय करणार आहेत, निशीच्या बाजूने उभं राहणार आहेत की नाही. खूप स्वागत ओवी आणि श्रीनू, कसे आहात दोघंही? आणि सध्या खूप ड्रामा घडतोय है ना, श्वास घ्यायला वेळ नसेल. हो, हो. खरंच खूपच जास्त ड्रामा घडतोय आणि खूप गोष्टी होत आहेत एकत्र एका वेळेत. त्याच्यामुळे इथे लक्ष द्यायचं ते तिथे जायचं. सो आता आम्ही म्हणजे श्रीनिवासने प्रपोज तर केलं आहे ओवीला, बट देन असं ठरवलं आहे आम्ही की आमचं थोडंसं साईडला ठेवून नीरज आणि निशीला कसं आपल्याला हेल्प करता येईल, सेटल करून मग सेटल करून हां मग आपलं पुढे बघू. त्यांचा संसार उभा करून मग आम्ही ती खूपच रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे घेतली आहे खूपच रिस्पॉन्सिबल झालोय आपण. खूपच. हो. म्हणजे घरातला कर्ता पुरुष असा तो बोलला आहे साधारण, की त्यांचा मुलीला जरा मार्गी लावूया मग आपलं. सोशल मीडियासुद्धा आम्ही प्रोमो बघतोय आणि ना ही साईट तुझी आवडते प्रेक्षकांना. तुझ्यापर्यंत काय कमेंट्स आलेत की बाबा फायनली कोणतरी त्यांच्या बाजूने उभं राहतंय? त्यांच्या बाजूने एकतर पहिली गोष्ट म्हणजे ज्या दिवशी तो प्रपोजवाला सीन पडला त्यानंतर खूप लोकांचे मेसेजेस आले कौतुकासाठी, कारण तो सीन खूप उत्तम झाला याच्यासाठी. त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी ऑडियन्सची म्हणजे लोकांची रिॲक्शन होती की फायनली श्रीनिवास बोलला, तर ती रिॲक्शनच अपेक्षित होती. कारण इतके दिवस फक्त दोघांनी एकमेकांच्या मनातच ठेवलं होतं सगळ्या गोष्टी. आणि सिच्युएशन अशी होती की त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांसमोर कशा व्यक्त करायच्या आणि दोघंही त्या पेचात होते. पण फायनली ही जी रिॲक्शन होती ना ती रिॲक्शन अपेक्षित होती आणि ती रिॲक्शन मिळाल्यानंतर खूप बरं वाटलं की ओके, जर आपल्याला जे हवं होतं ते घडतंय. पण आत्ता निशी आणि नीरज चं जे आयुष्य खूप विस्कळीत झालं. सो एक ती जबाबदारी तर श्रीनूने घेतलीच आहे. ऑफकोर्स ओवी आणि श्रीनू तेवढे समजूतदार किंवा तेवढे मॅच्युअर तर नक्कीच आहेत. त्यांच्यात खूप इनोसन्स असला तरी तेवढे मॅच्युअर तर नक्कीच आहेत की आत्ता घरात काय कंडिशन चालू आहे, घरातल्या मोठ्यांची मनस्थिती काय आहे, त्यानुसार आपण आपल्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून आपलं एकमेकांवर प्रेम आहे ते हे एकमेकांना कळलं आहे, त्याच्यामुळे तो आनंद आहे. पण तो थोडासा बाजूला ठेवून जी गोष्ट विस्कळीत आहे ती सावरण्यासाठी आपण हेल्प करूया, हे श्रीनिवासचा आणि ओवीचा दोघांचाही स्टँड आहे. सो तिचीच धडपड चालू आहे. बघूया आता काय नीरज किती मार खातोय आणि काय. पण ओवी म्हणजे ॲज अ ओवी ना हे खूप ड्रीमी होतं ना प्रपोजल किंवा हे सगळं खूप ओवी म्हणून खूप छान वाटलं. पण निशीला मुळात एक आपली फॅन्टसी असते, प्रत्येक मुलीची असते की प्रपोजल असं पाहिजे बाबा. पण ओवी म्हणून ना विचार, रुची म्हणून तुझी काय फॅन्टसी अशी की कसं प्रपोजल तुला अपेक्षित आहे? सो बघायला गेलं ना तर जसं श्रीनिवासने प्रपोज केला ना की त्याने जे त्याला वाटतं ते सगळं त्याने बोलून दाखवलं. आणि आय थिंक रुची म्हणून पण मोस्टली मला असंच हवं असेल. मी त्याचा असा खूप विचार नाही केला आहे, पण आय वूड लाईक की म्हणजे खूप असं एक्स्ट्रा वॅगंट काहीतरी माझ्यासाठी खूप काहीतरी केलं आहे किंवा असं. बट आय वूड लाईक माझी सगळी माणसं आसपास असताना ते सगळं घडणं आणि जे काही मनात आहे ते सगळं पूर्ण ओपनली त्याने सांगणं माझ्या पार्टनरने, ते मला अपेक्षित असेल. सगळं सेटअप वगैरे. कोण असं असेलच प्रेक्षकांमध्ये तर त्यांना कळलं आता रुचीला कसं हवं आहे. बरं, सेटवर सगळे पिडणार आहेत आता लोक. बरं श्रीनू, तुला मुळात म्हणजे रिअल लाईफमध्ये कसं, आता असं फॅड आहे एक, म्हणजे मानलं जातं की नेहमी मुलंच प्रपोज करतात, पण असं नाही आहे, मुली करू शकतात. तुझी काय अशी फॅन्टसी किंवा असं एक आहे की अरे मुलीने प्रपोज केलं आवडेल पण असं केलं तरी छान आहे? मुळात पहिली गोष्ट की श्रीनू आणि माझ्यामध्ये एक थोडंसं कॉमन फॅक्टर आहे. श्रीनू थोडासा अबोल आहे, मला पण थोडासा खुलायला आणि पटकन ओळख करायला वेळ जातो. तर श्रीनूला जसं ते कठीण पडलं तसं मलाही ते कठीण होतं. पण मला खरंच खूप आवडेल की कुठल्याही मुलीने मला इनिशिएटिव्ह घेऊन प्रपोज केलेलं आणि छान सगळ्यांनी छान सेटअप करून ॲक्च्युली एक ती मुवमेंट असते जी स्पेशल झालेली कोणाला नाही आवडणार.
सो तसं एक छान सेटअप करून प्रपोज, फक्त ते गोष्ट एवढीच आहे, कारण मला ते करणं खूपच, मला ते खूप मला मला स्वतःला फोर्स करावं लागेल, कारण मग मी त्या गोष्टी मी कधी माझ्या बाबतीत नाही इमॅजिन केल्यात की मी असं कोणाला मला त्या करता नाही येत, मी तसा नाही आहे ॲज अ अभिषेक म्हणून. पण जर एखाद्यासाठी करायचं असेल तर ते मी करूही शकतो. प्यार है तो सब पॉसिबल आहे. हेल्प करेलच तुला जर काही हवा असेल सेटिंग वगैरे करायचं असेल तर. ऑफकोर्स पण त्याचं पेमेंट लागेल, म्हणजे फ्रीमध्ये नाही, हेल्प फ्रीमध्ये. ठेवला म्हणजे विषय मांडलाच तुम्ही चव्हाट्यावर. कळलं का? फ्रीमध्ये काय बोलणार आहे. पण मालिकेच्या निमित्ताने तुमचा बॉन्डही तसाच झाला आणि तुझी पहिलीच मालिका आणि अशोक शिंदे आणि खुशबू तावडे इतके सगळे छान छान कलाकार आहेत. अशोक शिंदेंसोबत तुझं बॉन्डिंग कसं झालं या दरम्यान, कारण का मालिकेत तरी एवढं तुमचं सीन्स नाही दिसलेत, पण तरी ऑफ कॅमेरा कसं आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अशोक सर ना म्हणजे ओव्हरऑलच ही सच अ पर्सन की ते ना सगळ्यांना म्हणजे असं एकसाथ घेऊन ते लाईक फॅमिलीचे लीड हेड म्हणून ते ना सगळ्यांना एकसाथ घेऊन जातात. सो त्यातही लाईक म्हणजे सीन्स बघितल्यावर त्यात म्हणजे त्या दिवशी पण आमचा सीन गेला तर ते रूममध्ये आले माझ्या आणि ते बोलले की खूप कमाल सीन केला आहे वगैरे 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 आणि तुझ्यासाठी गिफ्ट आहे वगैरे असं सगळं. आणि तसं मनापासून सगळं सांगतात की त्यांना एखादी गोष्ट नाही पटली फॉर एक्झाम्पल सीन्समध्येच किंवा अदरवाईज पण ते सांगतील, येऊन सगळं चर्चा करतील, नीट समजून सांगतील. सो एक बॉन्ड असा क्रिएट झाला ना की म्हणजे अशोक सर म्हणजे वडील इन अ वे. सो तसाच एक बॉन्ड क्रिएट झाला आहे आणि म्हणजे सेटवर सगळेच असे आहेत की फॅमिलीच आहे, सगळी पूर्ण आमची ही फॅमिली आहे. सो सगळे असे एकत्र राहतात आणि प्रचंड मज्जा आणि छान वाटतं, काम वातावरण आहे सेटवरचं. कोकणात आलं असं फील होतं जेव्हा इथे आम्ही एंटर करतो. अभिषेक तुझ्या बाबतीत कसं आहे, कसा बॉन्ड आहे अशोक सरांसोबत आणि काय गमती जमती असतात तुमच्या सेटवर? एक तर पहिली गोष्ट, अशोक सरांचं जे सिरियलमध्ये कॅरेक्टर आहे ते थोडेसे मितभाषी आहेत, ते खूप कमी बोलतात. तर अशोक सर ऑफकोर्स सगळ्यांना त्यांचा रिस्पेक्ट आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्याबद्दल रिस्पेक्ट आहेच, पण ते कम्प्लीट अपोजिट आहेत. त्यांना बोलायला एवढं आवडतं आणि त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करायला एवढा आवडतो की सेटवरचा कुठलाच माणूस त्यांच्यापासून डिटॅच राहूच नाही शकत. त्यांच्यासमोर गेल्यानंतर आपसूक फक्त त्यांचं ऐकायचं एवढ्यासाठी लोक जाऊन बसतील. तर पहिली गोष्ट म्हणजे माझं त्यांच्या सिरियलमध्ये जे बॉन्ड आहे, ते माझे मामा आहेत आणि तरीही एखाद्या वडिलांना त्यांचा मुलगा जेवढा फॉलो नाही करणार तेवढा ते माझ्यासाठी मोठा माणूस आहे तो. सो ते बॉन्ड क्रिएट करायला ऑन स्क्रीन मला फार वेळ नाही लागला, कारण ते ऑफ स्क्रीनच पहिल्या दुसऱ्या दिवशी झालं होतं की आपण एखाद्या माणूस जसा आपल्याबरोबर असतो आणि आपल्या गोष्टी शेअर करतो, त्याच्यानंतर त्यांच्या एक्सपिरियन्समधल्या चार चांगल्या गोष्टी ज्या तुझ्या आयुष्यात तुला उपयोगी पडतील, इथून सगळ्या गोष्टी मला जसं नाही सगळ्यांनाच, म्हणजे हिला पण सेम एक्सपिरियन्स आला असेल, ते त्या गोष्टी सांगतात. म्हणजे आम्ही सेटवर बरीच लोक जेव्हा मेकअप रूममध्ये एकत्र असतो त्यांच्याशी बोलत असतो तेव्हा बरेचदा आम्ही किंवा बंधू शशीदादा आहे, त्याच्यानंतर संदेशदादा आहे, तर संदेशदादा आणि शशीदादा मला नेहमी सांगतात की तुझं नशीब खूप चांगलं आहे की हा माणूस एवढ्या लवकर तुझ्या आयुष्यात आला आहे. आम्हाला ती वेळेला ही सिरियल करावी लागली, आम्हाला थोडासा लेट झाला. आधी जर अशोक सर आमच्या आयुष्यात आले असते ना तर कदाचित आम्ही अजून वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट झालो असतो इंडस्ट्रीला. सो ते तेवढं बॉन्ड झालं आहे. सो मी नशीब पण समजतो माझं खूप स्ट्रॉंग आहे की ह्या टप्प्याला ह्या वयात असताना अशोक शिंदेसारखं व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात आलं आणि त्याच्यामुळे त्यांना सिरियलमध्ये मी तर त्यांना फॉलो करतोच आहे, पण ते बॉन्ड क्रिएट होण्यासाठी अशोक सरांचं वागणं माझ्याबरोबरचं त्यांनी जास्त मला हेल्प केली ते बॉन्ड क्रिएट करण्यासाठी. सो
या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने अशोक सर खूप खूप धन्यवाद. मालिकेत ना तुमच्या दोघांमुळे अनेक ट्विस्ट अँड टर्न्स किंवा एक सपोर्ट म्हणतो आपण निशीला तो असणार आहे. काय अपील कराल प्रेक्षकांना, कारण का आता बरंच एक ड्रामा घडला आहे खूप मोठा, लग्न मोडलं आहे आणि हे सगळं आता टास्क येत आहेत. काय सांगाल अपकमिंग भागांबद्दल आणि तुमचं स्टँड काय असणार आहे त्याबद्दल एक? सो आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर खूप जास्त प्रेम केलं आहे. आम्हाला इतके छान रिस्पॉन्सेस आले ह्या सगळ्या सिक्वेन्सबद्दल आणि इतकं प्रेम दिलं आहे. सो आताही पुढे बऱ्याच गोष्टी होणार आहेत. नीरजला खूप कामं करायची आहेत आणि मन जिंकायचं आहे. श्रीनिवास आणि माझंही पुढे काय होणार आहे ते ऑब्व्हियसली आम्ही असं सांगणार नाही, पण तुम्हाला ते बघायचं आणि आय एम शुअर की तुम्ही ते बघालच. सो इथून पुढेही तुमचं असंच आमच्यापर्यंत प्रेम पोहोचू द्या, अटेन्शन राहू द्या आणि आशीर्वाद राहू द्या पुढचे. थँक्यू. सिरियलमध्ये पुढे ऑफकोर्स खूप वेगवेगळ्या सरप्राईजेस येणार आहेत वेगवेगळे. याचं कारण मुळात हे आहे की पडद्यासमोरचे जर आम्ही सगळे दिसतोच तुम्हाला, पण पडद्यामागची टीम एवढी स्ट्रॉंग आहे. डिरेक्टर्स, आमचे क्रिएटिव्ह, त्याच्यानंतर रायटर्स, त्याच्यानंतर जे त्या टेबलवर बसून स्टोरी डिस्कस करतात, ती टीम एवढी स्ट्रॉंग आहे ना. प्रत्येक कॅरेक्टरच्या थॉट प्रोसेसने जाणारी लोक आहेत ती. सो आमचा तो सीन उत्तम होण्यामागचं पण कारण मला तेच वाटतं, कारण एकतर खूप अपोजिट विचार करणारी लोक आहोत आम्ही. खूप लोकांना असं वाटत होतं, मे बी मेसेजेस पण तसे आले होते की श्रीनूकडनं हे शक्य नाही आहे की तो प्रपोज करेल, तर ओवीनेच प्रपोज करावं आणि ओवीच करू शकते ते. पण असं असून सुद्धा त्या सीनला असं झालं की ओवी सगळ्या गोष्टी बेधडकपणे बोलणारी मुलगी आहे, पण तिला नाही जमलं ते. तिला ही गोष्ट नाही जमली आणि श्रीनू कधीच न बोलणारा, त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा हे घडतंय, पण त्याने प्रपोज केलं. सो ती ना ते खूप विचार करून सगळ्या गोष्टी चालू आहेत. सो आत्ता जेवढी तुम्हाला मजा येते, मला असं वाटतं की पुढचे ट्रॅक्स आणि पुढच्या सगळ्या गोष्टी एवढ्या इंटरेस्टिंग आहेत की तुम्ही याच्यापेक्षा डबल मजा करू शकता. कारण नीरज बिचारा तर काय, सोशल मीडियावर मेसेजेस, आपले कमेंट्स बघतोय ज्यात खूप दया येते लोकांना तुमच्यावर की बाबा आता एवढं प्रेम करतायत चौघही एकमेकांवर, तरी लावून टाका लग्न. पण खरं तुझं कौतुक आहे त्या सीनसाठी आणि ऑल द व्हेरी बेस्ट. असे छान छान सीन्स दे आणि काय ड्रामा घडणार आहे हे पाहायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. थँक्यू सो मच बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.